मुख्य परीक्षा ही UPSC साठी लेखी आहे. MPSC मध्ये मुख्य परीक्षेमध्ये फक्त मराठी आणि इंग्लिश हे 2 पेपर लिहायचे असतात, बाकी ऑब्जेक्टिव्ह आहे. पण UPSC ला मुख्य परीक्षा संपूर्ण लेखी आहे. पहिले 2 पेपर आहेत. त्यातला पहिला पेपर भाषेचा इंग्रजीचा. भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली ती मोजा. आणि मग दुसरा प्रश्न स्वतःला विचारून घ्यायचा की खरोखर भारत स्वतंत्र झाला आहे का? का? त्याचं कारण म्हणजे स्वतंत्र भारतात इंग्रजांची भाषा आम्हाला कशासाठी शिकावी लागते? स्वतंत्र भारतामध्ये ऑफिशियल लँग्वेज, अधिकृत भाषा म्हणून आम्ही इंग्रजी अजूनही ठेवलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला मराठी येतं की नाही महत्त्वाचं नाही, संस्कृत येतं की नाही महत्त्वाचं नाही, पण तुम्हाला इंग्रजी येतं की नाही ह्याला मात्र प्रचंड प्रमाणात महत्त्व दिलं गेलेलं आहे. स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी आम्हाला अजून निश्चित अशी भारताला राष्ट्रभाषा ही ठरवता आलेली नाही. आमच्या राज्यकर्त्यांमध्ये असणारं ही खूप मोठं अपयश आहे की अनेक मुद्द्यावरती आम्ही निर्णयच घेऊ शकलो नाही आणि त्यामुळं मग पूर्वापार जे चालू होतं तेच आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि त्यामुळं स्वतंत्र भारतात आम्हाला इंग्रजी अनिवार्य आहे. त्यामुळं पहिला पेपर अर्थातच इंग्रजीचा आहे. आज आम्ही इंग्रजीचं भूत हे डोक्यावर बसवलेलं आहे. आम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी. मी सुद्धा कपडे जे घालतो ते इंग्रजांच्या पद्धतीचे कपडे घालतो. मला 10 सरळ वाक्य मराठीमध्ये बोलता येत नाहीत. मी मध्यंतरी एका कन्नड कार्यक्रमाला गेलेलो आणि मला असं लक्षात आलं की मी कन्नड न शिकता सुद्धा ते लोक काय बोलतात व्यासपीठावरून हे मला चांगलं कळत होतं. आणि नंतर असं लक्षात आलं की मला कन्नड कळत नाही आहे. त्या लोकांमध्ये पण तोच प्रकार चालू आहे की संपूर्णतः कन्नडमध्ये ते नव्हते बोलत, मध्ये इंग्रजी शब्दाचा आश्रय घेत होते आणि त्यामुळे ते शब्द मला कळत होते आणि त्यामुळं मला असं वाटत होतं की ते काय बोलत आहेत म्हणजे कुठच्या विषयावर बोलत आहेत हे मला कळते. पण नंतर लक्षात आलं ते कन्नड आणि मराठीमधलं साधर्म्य नसून कन्नडमध्ये किती इंग्लिश शब्द ते लोक वापरत होते आणि आपण किती वापरतो. म्हणजे उद्या जर एखाद्याने माझं हे वक्तव्य ऐकलं तर कदाचित असं होईल की ह्यातले बरेचसे शब्द जे इंग्लिश मी बोललेलो आहे जे हेतुपुरस्सर नाही बोललो पण आपल्या तोंडातून येतातच आजकाल. तर तशा रीतीने आम्हाला इंग्रजांचं दास्यत्व अजूनही करावं लागत आहे आणि म्हणून इंग्रजी आपल्याला आलं पाहिजे. पण एकदा तुम्हाला जर माहिती आहे की जर मला ह्या योजनेमध्ये परिवर्तन करायचं आहे तर मला या योजनेचा भाग होणं पण आवश्यक आहे आणि त्यामुळं या योजनेचा भाग होण्यासाठी का होईना पण आपल्याला इंग्रजी शिकणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, इंग्रजी ही फार महान भाषा नाही. इंग्रज लोक महान होते त्यावेळेचे किंवा उत्कृष्ट दरोडेखोर होते आणि त्यामुळे त्यांनी जागतिक साम्राज्य हे तयार करून दाखवलं आणि त्यामुळं इंग्रजांचं राज्य ज्या ज्या भागावर राहिलं त्या त्या ठिकाणी इंग्रजी पोहोचली. लक्षात ठेवा, इंग्लंड बाजूच्या फ्रान्समध्ये इंग्रजी चालत नाही. चीनसारख्या देशांनी इंग्रजीचं भूत आपल्या मानेवर ठेवलेलं नाही. ते दुर्दैवी आम्हीच लोक आहोत की ज्यांनी इंग्रज देशातून गेल्यानंतर सुद्धा इंग्रजीचं भूत मानेवर अजूनही ठेवलेलं आहे. एनिवे, तर आपल्याला आता इंग्लिशमध्ये ज्ञान मिळवायचे. इंग्रजी भाषा ही शिकायला तशी सोपी आहे, मला सांगायची पण आवश्यकता नाही कारण तुम्हाला सक्तीने 5वीपासून इंग्रजी शिकावंच लागतं. कित्येक नवीन जनरेशन अशा आहेत की 1लीपासून इंग्रजी शिकवलं जातं. जर तुम्ही मराठी किंवा अन्य माध्यमाच्या शाळेत असाल तर, इंग्लिश माध्यमामध्ये असाल तर प्रश्नच नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे. अर्थात हा जो पेपर आहे हा क्वालिफाईंग लेवलचा पेपर आहे. क्वालिफाईंग याचा अर्थ परत एकदा त्यांनी नियुक्त केलेले जे गुण आहेत तेवढे तुम्हाला मिळवले पाहिजेत. हे गुण हे तुमच्या स्कोअरमध्ये, एकूण तुमच्या गुणांमध्ये धरले जात नाहीत. फक्त तुम्हाला मिळालेले, त्यांनी जे सांगितलेले गुण आहेत तेवढे मिळाले म्हणजे हरकत नाही. पूर्वी ही मर्यादा 40% होती, आता ती 25% एवढी खालती आणलेली आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला इंग्रजीमध्ये 25% गुण मिळवतील एवढी इंग्रजी आली की बास. हे कुठचं सांगतोय, मुख्य परीक्षेमध्ये पहिला विषय इंग्रजी. आता आमचं भारतीय प्रेम जागं होतं, आमचं म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांचं. कारण फार पूर्वी ब्रिटिशांच्या राज्यात ह्या परीक्षेचं नाव होतं ICS एक्झाम आणि मग ICS एक्झामला ज्यांना यायचे त्यांना एनी वन इंडियन रिजनल लँग्वेज वॉज कंपल्सरी. आणि मग का तर तुम्हाला भारतात जायचे आणि मग ते भारतीय भाषा शिकायची. तुम्हाला म्हणून माहिती असेल
तर नाशिकचा कलेक्टर जो होता जॅक्सन नावाचा, याचा अनंत कान्हेरेंनी वध केला. तो जॅक्सन हा मराठी नाटकांचा खूप चाहता होता आणि मराठी नाटकामध्येच त्याला जाऊन वध करण्यात आला. आता हा जो काही प्रकार आहे की इंग्रज अधिकाऱ्याला मराठी नाटक आवडतं, किंवा मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट म्हणून एक जागा आहे, आता त्याला महात्मा फुले मंडई असं नाव आहे. तर तो जो क्रॉफर्ड होता हा उत्कृष्ट मराठी बोलायचा आणि बोली भाषेमध्ये मराठी बोलायचा, असं मी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. तर याची कारणं अशी होती की हे जे परदेशी अधिकारी इथे यायचे त्यांना इथले लोक काय बोलतात हे कळलं पाहिजे, आणि आम्ही ती परंपरा अजूनही नशीब चालू ठेवलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला कुठची एक भारतीय भाषा जी सूचित आहे ती घेणं आहे. अर्थात परत एकदा आहे की भारतीय राज्यभाषांमध्ये इंग्रजी ही परत एकदा आहे. याचं कारण म्हणजे नागालँड किंवा मूलतः नाव आहे त्याचं नागभूमी, तर ही नागभूमी किंवा नंतर परिवर्तित झालेलं नाव आहे नागालँड, यांनी इंग्लिश भाषा दिलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला इंग्लिश भाषा ही राज्यसूचित असणारी भाषा आहे. परंतु तुम्ही महाराष्ट्रात असताना तुम्ही दुसरी भाषा म्हणून इंग्लिश भाषा देऊ शकत नाही. तुम्ही जर नागालँड किंवा तिकडचे असाल तर तुम्ही इंग्लिश भाषा ही दुसरी भाषा म्हणून पण देऊ शकता. माझं म्हणणं, भाषेचं वैविध्य दाखवा आणि तुम्ही हिंदी, मराठी किंवा अन्य जी भाषा तुम्हाला चांगली येते ती भाषा ही रिजनल लँग्वेज म्हणजे प्रादेशिक भाषा म्हणून घ्या. ही क्वालिफाईंग लेवलच आहे. म्हणजे तुम्हाला 25% मार्क मिळवले की काम झालं. म्हणजे या दोन भाषा या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा जो पेपर आहे तो मात्र काउंटिंगमध्ये घेणारा पेपर आहे. तो आहे निबंध लेखन. निबंध लेखन हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यातले गुण हे विचारात घेणारे आहेत. तुमच्या टोटलमध्ये हे गुण घेतले जातात. पूर्वी 4 विषय द्यायचे आणि त्याच्यातल्या एका विषयावर निबंध लिहायला लागायचा. आता थोडंसं परिवर्तन झालंय. प्रश्न पहिला 4 विषय आहेत, त्यातल्या एका विषयावर निबंध लिहायचा. प्रश्न दुसरा, त्यातही 4 विषय आहेत आणि त्यातल्या एका विषयावर निबंध लिहायचा. म्हणजे त्यांनी एक निबंध लिहायच्या ऐवजी तुम्हाला 2 निबंध लिहायला लावलेले आहेत. शब्द मर्यादा मात्र कमी केली आहे. 2500 शब्दावरून त्यांनी शब्द मर्यादा 1500 शब्दापर्यंत खालती आणलेली आहे. अर्थात दुसरा जो निबंध लिहायचा असतो म्हणजे पहिला आणि दुसरा, याच्यात एक संधी अशी मिळते की समजा तुम्हाला 4 पैकी एकावर निबंध लिहायचा आहे आणि 8 पैकी दोघांवर लिहायचा आहे, तर त्यामुळे शक्यता तुमच्या ज्ञानाची जास्ती वाढते. आपल्याला ठराविक पद्धतीचे निबंध तयार करून ठेवले की काम झालं. आपल्याला विषय त्याप्रमाणे बदलता येतात. निबंधामध्ये सुस्पष्ट भाषा, व्याकरणदृष्ट्या शुद्ध भाषा ही अत्यंत महत्त्वाची. निबंधामध्ये तुमची वैचारिक स्पष्टता काय, तुम्ही नवीन कल्पना काय देताय, परिच्छेद लेखन तुम्हाला किती चांगलं जमते, अशा निबंधाच्या सगळ्या पैलूंवर विचार केला जातो. निबंध हा किंबहुना तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि तुम्ही कशा रीतीने विषय सादर करताय, कशा रीतीने विषय आपल्या बाजूला वळवताय आणि त्याच्यात नवीन नवीन कल्पना तुम्ही मांडताय, ह्या सगळ्यावरती गोष्टी आधारित आहेत. ह्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, म्हणजे थोडक्यात परत एकदा जनरल स्टडीजचे सगळे पेपर भरलेले आहेत. हे सगळे पेपर हे तुम्हाला कंपल्सरीली द्यायचेच आहेत. ॲडिशन होते ती म्हणजे एथिक्स. हा एथिक्सचा एक भाग तुम्हाला त्याच्यात ॲडिशनली तयार करावा लागतो. सगळे पेपर लेखी आहेत. साधारणतः 25-25 मार्काचे 10 प्रश्न हे आत्ताचं स्वरूप आहे, पण हे स्वरूप निश्चित राहत नाही. स्वरूपामध्ये बदल होतो. पूर्वी आम्ही 2 मार्काचे प्रश्न म्हणून सांगायचो की हे पण प्रश्न खूप महत्त्वाचे असतात ज्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी गुण प्राप्त करून घेता. तर ह्याच्यावर सोपा उपाय सांगतो, ते म्हणजे आपल्या ज्या परीक्षा द्यायच्या त्याचं संकेतस्थळ आहे upsc.gov.in. मी परत एकदा सांगतोय upsc.gov government.in. तर या संकेतस्थळावर जायचं आणि पूर्वीच्या वर्षीचे पेपर हे डाउनलोड करून घ्यायचे. जुने पेपर तिथं मिळतात आणि त्या पेपरवरून तुम्हाला अंदाज लागेल की कशा रीतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. ह्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. बरीच मुलं इथंच अडकून बसतात. म्हणजे प्रिलिमची तयारी करायची असते पण मुलांचे प्रश्न असतात मी ऑप्शनलला कुठचा विषय घेऊ. माझं म्हणणं बरोबर आहे प्रश्न, पण आधी तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी करा. लक्षात घ्या 2011च्या आधी जे सिलेबस होतं त्याच्यामध्ये असं होतं की ऑप्शनल
हा तुम्हाला महत्त्वाचा होता. म्हणजे प्रिलिममध्ये हे जे तुम्हाला सांगितलं पेपर 1 आणि पेपर 2, तर त्याऐवजी पेपर 1 हा जनरल स्टडीचा होता आणि पेपर 2 हा तुमचा ऑप्शनल असायचा. पेपर 1 150 मार्काला आणि पेपर 2 300 मार्काला होता. म्हणून त्यावेळेला ऑप्शनलला महत्त्व होतं. आता पूर्वपरीक्षा पास झाल्याशिवाय ऑप्शनलला काहीही महत्त्व नाही. परत 2 पेपर जे होते ऑप्शनलचे, जुन्या काळामध्ये असं होतं की मुख्य परीक्षेत 2 पेपर होते ऑप्शनलचे. 2000 मार्कापैकी 1200 मार्क हे ऑप्शनलला असायचे. आता त्यांनी फक्त 500 मार्क ठेवलेत आणि एकच विषय ठेवला ऑप्शनलचा. आणि त्यामुळं ऑप्शनलचं महत्त्व हे कमी झालं आहे. मी म्हणत नाही गेलेलं आहे, पण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेलं आहे. आणि त्यामुळं ऑप्शनलचा विचार हा आधीपासून करायची गरज नाही. ऑप्शनल हा ग्रॅज्युएशन प्लस लेव्हलचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही इकॉनॉमिक्स घेतलं तर इकॉनॉमिक्स काय लेव्हलचं असणार आहे, तर स्नातकोत्तर 1 म्हणजे MA पार्ट 1चं इकॉनॉमिक्स, त्या लेव्हलचं इकॉनॉमिक्स आपल्याला तयार करायचं. त्यामुळं प्रश्न हा आहे की तुमचा जो ग्रॅज्युएशनचा विषय आहे तोच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेणं खूप चांगलं आहे. अर्थात सगळेच ग्रॅज्युएशनचे विषय ऑप्शनलमध्ये धरलेले नाही आहेत आणि त्यामुळं आपल्या जवळ जाणारा विषय हा तिथं घेणं हे अभिप्रेत आहे. कारण दुसरा विषय तयारी करणं त्या लेवलवर हे खूप कठीण जातं. मी म्हणत नाही अशक्य आहे, पण कठीण जातं. म्हणून शक्यतो ग्रॅज्युएशनचा जो आपला विषय असतो तोच ऑप्शनलसाठी घ्यावा आणि ऑप्शनलची तयारी उगीच आधीपासून तयारी करायची गरज नाही. एका मुलीने फोन केला होता, सर मला मराठीचा अभ्यास करायचा आणि क्लास लावायचा आहे. मला म्हणणं तू मराठी ऑप्शनल घेणार आहेस का, तर नाही, पण तो UPSCला मेन्सला मराठी असतो म्हणून मला मराठीचा क्लास लावायचा आहे. त्याचं उत्तर आहे, म्हटलं तू प्रिलिम पास झाली आहेस का, तर नाही, प्रिलिम ॲपियर व्हायची अजून. अरे मग तुम्ही आधी प्रिलिमची तयारी करा. ऑप्शनल किंवा लँग्वेजेस मेन्सचा आधी विचार करू नका. अगदी थोडकंसं एक उदाहरण देतो. आपल्याला सॅटेलाईट लॉन्च करायचं आहे. जर आपल्याला उपग्रह आकाशात सोडायचा असेल, आजकाल इस्रो आपले खूप छान छान उपग्रह आकाशात सोडते आणि एखादा उपग्रह सोडून आमचं समाधानच होत नाही. एका वेळेला 100, एका वेळेला 30 अशा पद्धतीत चालू आहे. उपग्रह आकाशात सोडायचं तर पहिली गोष्ट काय पाहिजे, तर तुमच्याकडे रॉकेट पाहिजे, प्रक्षेपक का पाहिजे. उपग्रह त्या प्रक्षेपकावर बसवून मग तो सोडला जातो. तो प्रक्षेपक आपल्या देशाचा असेल नाही तर परदेशातला असेल, पण प्रक्षेपक असल्याशिवाय उपग्रह आकाशात जाणार नाही. तुम्ही किती छान उपग्रह तयार करा, पण प्रक्षेपकच नाही आहे तर तुमच्या उपग्रहाला आकाशात लॉन्चच करता येणार नाही. तो उपग्रह म्हणजे तुमची मुख्य परीक्षा आहे आणि प्रक्षेपक म्हणजे प्रिलिम पूर्वपरीक्षा आहे. जर पूर्वपरीक्षा पास झाला तर मुख्यचे सगळे विषय येतात. पूर्वपरीक्षा पास होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. मी नाही आहे असं म्हणत नाही आहे, पण कमी आहे. अंदाजे 15 लक्ष विद्यार्थी, 15 लाख विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात. खरं तर नशीबच म्हटलं पाहिजे, मेहनत अधिक नशीब हे आजमावतात. आणि ह्या 15 लाखातून अंदाजे 10,000 ते 14,000 मुलं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट केली जातात. तुम्ही कल्पना करा की किती कमी प्रमाणात मुलं सिलेक्ट होतात मुख्य परीक्षेसाठी. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की मुख्य परीक्षा ही सिद्धता खूप आधीपासून करू नका. आधी प्रिलिमवर फोकस करा. प्रिलिमचा पेपर देऊन घेताना तुम्हाला कळणार आहे की आपण कितीपर्यंत पोहोचतोय, जवळ किती जातो. आणि एकदा तुम्हाला अंदाज आला की साधारणतः 120 पर्यंत गुणप्राप्ती होण्याची शक्यता आहे की मुख्य परीक्षेची सिद्धता चालू करा. पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही जनरल स्टडीचा अभ्यास डिटेल केलेलाच आहे. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एथिक्स आणि दुसरा भाग येतो तो म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट, त्याचाच जास्ती करून अभ्यास करायचा आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी चांगली करायची आहे. प्रिसाईज रायटिंग म्हणजे तुम्हाला दिलेल्या जागेमध्ये दिलेल्या ओळींमध्येच लिहायचं आहे, शब्दसंख्येमध्ये. जर सांगितलं 250 शब्दात तुमच्या भावना व्यक्त करायच्या तर फक्त 250 शब्दात. तर त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं मुख्य परीक्षेचा अभ्यास हा आहे. परंतु हा सगळा भाग कधी येणार, जर पूर्वपरीक्षा पास होईल अशी शक्यता तुम्हाला वाटली की अभ्यासाला सुरुवात करायची. पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यावर कळतंच आपल्याला की आपण आत आहोत का नाही. जर आत असू तर चांगली गोष्ट आहे, मग लगेच प्रचंड हिरिहिरीने अभ्यासाला सुरुवात करायची. कारण एक दुर्मिळ अद्भुत संधी आपल्याला इथं मिळालेली असते. आपण पूर्वपरीक्षेमध्ये पास झालेलो असतो. यानंतरचं स्वरूप आहे